जे रिलेटिव्ह आहेत त्यांनी मला सांगितलं की असं असं आहे तर ट्रेडिंग कर. त्याच्यानंतर फक्त मला एक सवय लागली की चार्ट्स बघायचं, रोज चार्ट्स बघायचे. नाही ट्रेड केला तर मला करमत नाही एक दिवस सुद्धा. कमोडिटी मी जस्ट गेल्या 3 महिन्यापासून चालू केलं. सरांचा मी श्रीमंत व्हायचा पॉडकास्ट बघितला, तेव्हाच मी ठरवलं की मला जर क्लास करायचं असेल तर सरांकडे युट्यूबवर वगैरे बरेच जण आहेत क्लासेस वगैरे घेणारे, जे ते वाटतात की हे फेक आहे, पण सरांचं असं वाटलं नाही मला अजिबात. त्यामुळे 3 वर्षात पहिल्यांदा मला असं वाटलं की क्लास केला पाहिजे. नमस्कार, मी योगिता देवरुखकर आणि मी नवी मुंबईवरून आली आहे. मी पहिल्यांदाच क्लास करते. अजूनपर्यंत मी ट्रेडिंगचा कुठलाही क्लास केला नाही. फक्त म्हणजे आमचे रिलेटिव्ह आहेत त्यांनी मला सांगितलं की असं असं आहे तर ट्रेडिंग कर. फक्त बाय कसं करायचं, सेल कसं करायचं हे त्यांनी मला दाखवलं. यूट्यूबवरती जस्ट एक मूव्हिंग ॲव्हरेजचा मी व्हिडिओ बघितला होता आणि त्याच्यानंतर फक्त मला एक सवय लागली की चार्ट्स बघायचं, रोज चार्ट्स बघायचे. त्याच्यामुळे मला आयडिया येत गेली कुठे बाय करायचं, कुठे सेल करायचं. आणि या 3 वर्षात म्हणजे मला ते ॲडिक्शन झालंय ट्रेडिंगचं. नाही ट्रेड केला तर मला करमत नाही एक दिवस सुद्धा. आणि ऍक्च्युली आणि मी आधी इक्विटीमध्येच करायची, स्टॉक्समध्ये ऑप्शनच्या नादाला लागली नाही, बँक निफ्टीच्या नादाला लागली नाही. म्हणजे मला त्याच्यातलं काही कळतच नाही अजिबात. आता सुद्धा सर ऑप्शन चेन वगैरे काय सांगत होते, मला काही कळत नव्हतं म्हणून मी सरांना विचारत होती, कारण मी ते कधीच पाहिलं नाही. आणि फक्त इक्विटीमध्ये ट्रेड करते. प्रॉफिटेबल आहे मी, म्हणजे लॉस पण घेते मी, असं नाही की फक्त मी प्रॉफिटच घेते, वेळेत लॉस सुद्धा बुक करते. आणि कमोडिटी मी जस्ट गेल्या 3 महिन्यापासून चालू केलं. चांगला प्रॉफिट काढते मी. कुठलीही स्ट्रॅटेजी वगैरे नाही वापरली, फक्त सपोर्ट आणि रेझिस्टन्स म्हणजे मला जे चार्ट कळतात ह्याच्यावर मी ट्रेड घेते. आणि कमोडिटीमध्ये 3 महिने मी खूप चांगला प्रॉफिट सरांना मी टाकलेला आहे PNL. आणि फक्त माझं एक होतं निगेटिव्ह पॉईंट की मी न्यूज बघत नाही, त्या न्यूज फॉलो करत नाही. आणि टॅरिफच्या न्यूजमध्ये माझ्या 2 पोझिशन होत्या, कॉपर आणि सिल्वरची. आणि 2 दिवस असं मार्केट पडलं आणि मला स्टॉप लॉस लावायची सवय नाहीये, त्याच्यामुळे मी ते काढूच शकली नाही, पोझिशन एक्झिट करू शकली नाही. त्यामुळे माझा जेवढा 3 महिन्यात जितका चांगला प्रॉफिट आलेला त्याच्या डबल माझा लॉस झाला. पण ठीक आहे, मी रिग्रेट करत नाही त्याचं. म्हणजे ना मी रडली ना काही, मला रिग्रेट नाही आहे. कारण आपण जर एवढे पैसे कमवणार आहे तर थोडेसे मार्केटला आपण दिले पण पाहिजेत, बरोबर. आणि सरांचा मी श्रीमंत व्हायचा पॉडकास्ट बघितला, तेव्हाच मी ठरवलं की मला जर क्लास करायचं असेल तर सरांकडे. कारण एकच की सरांचं जे बोलणं आहे ना त्याच्यामधली जेन्युनिटी, क्लिअरिटी आणि जेन्युअन वाटते. आपण आता युट्यूबवर वगैरे बरेच जण आहेत क्लासेस वगैरे घेणारे, परंतु म्हणजे ते वाटतात की हे फेक आहे, म्हणजे त्यांचं जे काही आहे ते. पण सरांचं असं वाटलं नाही मला अजिबात. त्यामुळे 3 वर्षात पहिल्यांदा मला असं वाटलं की क्लास केला पाहिजे आणि मी जॉईन केला. आणि मला खरंच अजिबात असं वाटत नाहीये की मी हा क्लास करून काही माझे पैसे गेलेत किंवा माझा वेळ गेला, अजिबात नाही. पूर्ण 100% फायदा आहे. आणि मला हेच सांगायचं आहे की तुम्ही आज शिकलात त्याची प्रॅक्टिस करा. जरी तुम्ही पैशांनी ट्रेड नाही केलं तरी सरांनी जे ट्रेड्स चार्टवर समजवलेत तर चार्ट प्रॅक्टिस करा. हे म्हणजे मी माझ्या अनुभवावरून सांगते, जर तुम्ही चार्ट प्रॅक्टिस केले तर चार्ट तुमच्याशी बोलायला लागतात आणि तेच सांगतील तुम्हाला कुठे ट्रेड घ्यायचंय ते. आणि नक्की तुम्ही सक्सेसफुल व्हाल. आणि ट्रेडिंगमध्ये आपलं फ्युचर खूप ब्राईट आहे. तर सगळ्यांनी प्रॅक्टिस करा आणि म्हणजे प्रॉफिटचा अनुभव घ्या, आनंद घ्या. बस. थँक्यू सर.